घोसाळगड गाव घोसाळी गाडी आपण इथे लावली आणि वर आपण आता गडाच्या दिशेने जाऊ. पाहू शकतो ही ताशी पाटी आहे. या ठिकाणावरून आपल्याला जायचं आहे. आपली गाडी टू व्हीलर इथपर्यंत येते, फोर व्हीलर बी पुढं झाडापर्यंत येऊ शकते. हे मंदिर आहे आणि असा बोर्ड इथून वर जायचं आहे. किल्ले घोसाळगड, तालुका रोहा, जिल्हा रायगड या ठिकाणी असणारा हा गिरिदुर्ग किल्ला आहे. भारतीय पुरातत्व खात्याचा इथं बोर्ड लिहिण्यात आला आहे. त्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी भरपूर झाडे असते, त्यामुळे पावसाचे दिवस सोडून किल्ल्यावर आला तर तो व्यवस्थित राहील. घनदाट झाडे असते आणि झाडीमुळं आपल्याला किल्ल्यावर जाण्यास येत नाही. दिवसातील आपला हा चौथा ट्रेक आहे. सकाळी आपण डोंगरोली माणगाव तालुक्यातील लेणी केली. ती केल्यानंतर आपण तळागड केला. तळागड झाल्यानंतर कुडा लेणी केल्या व आता घोसाळगड करण्यासाठी आलो आहे. छोटी गाणी किल्ला आहे, लगेच होऊन जाईल. चाल सुद्धा जास्त नाही, सोपी आहे चाल. खडी आहे परंतु सोपी आहे. दुपारची वेळ आहे त्यामुळे थोडासा त्रास जाणवतो आहे, परंतु सकाळी जर ट्रेक केला तर काही प्रॉब्लेम येत नाही. 10 ते 15 मिनटात आपण पहिल्या दरवाजापाशी पोहोचून जातो. गाडी लावल्यापासून वीस एप्रिल 2025. आता टाईम झाला आहे जवळपास 3 वाजत आले आणि गडाच्या दिशेने जात आहोत. आजूबाजूला झाडी आहे त्यामुळं उन्हाचा एवढाही त्रास काही जाणवत नाही. सोबत पाणी घेऊन या, स्वच्छता करताना. बघा इथं आपण पाहू पाण्याच्या टाकीतील गाळ वगैरे काढलाय, तो आपण येताना पाहू व्यवस्थित. पहिलं संपूर्ण गडाचं दर्शन घेऊ आणि नंतर येताना हे बघू. समोर माची दिसायला लागली आपल्याला, ती माची तशीच पुढं. पासून 10 मिनिटात आपण याच्या पायऱ्यापाशी पोचून गेलो. या ठिकाणी गडावर जाणारा मार्ग असं लिहिलं आहे. तटबंदी दिसण्यास सुरुवात झाली आपल्याला. आता थोडासा इथं आता खडा चढ आहे. याच्या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसायला सुरुवात झाली व वरील बाजूस तटबंदी वगैरे व्यवस्थित अशी दिसण्यास सुरुवात झाली. अप्रतिम किल्ला, किल्ले घोसाळगड, गाव घोसाळे. पायथ्यापासून 10 मिनिटात आपण या अशा पायरी मार्गाने गडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोचून गेलो.
छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार समोर. चला, गडमातेच्या आपण पहिल्या दरवाजापाशी पोचून गेलो. एक चोर दरवाजा इथे लगेच आहे, तोही पाहू आपण. वरील बाजूस पाण्याचं टाक आहे, प्रथम ते पाहू. हा चोर दरवाजा आहे, तोही पाहू. आणि हे पाण्याचं टाक, खामटाक आहे, मोठे आहे चांगलंच. पाणी कमी आता, परंतु सुंदर आहे. आपण या दरवाज्यातून आत आलो की लगेच आपणाला हे पाण्याचं टाकं लागतं. आणि इथं चोर दरवाजा, या गोसाळगडावर असणारं हे पाण्याचं टाकं आणि खाली इथं चोर दरवाजा व पुढं समोर माचे. आता आपण प्रथम चोर दरवाजा पाहू. हा चोर दरवाजा. बाहेर पडण्यासाठी हा चोर दरवाजा आहे. गोसाळगडावरील चोर दरवाजा हा मुख्य दरवाजा चोर दरवाजाचा. हा चोर दरवाजा आणि पाण्याचं टाकं पाहिलं ते पाहून आपण प्रथम वरती बालेकिल्ल्यावर जाऊ आणि येताना आपण माची पाहू. या ठिकाणी गडावर काय काय वस्तू पाहण्यासाठी आहेत त्या माहिती दिली आहे त्याची. दहा वस्तू महत्त्वपूर्ण आहेत गडावर पाहण्यासाठी. त्या सर्व एक एक करून आपण पाहू. समोर शिल्प ठेवलेली आहेत, ती पाहू आपण. या दरवाज्यातून आत आलो की आपल्याला सरळ जायला मार्ग आहे. हा जो मार्ग गेलेला आहे पाठीमागचा, तो गेला आहे बालेकिल्ल्याच्या दिशेने आणि हा गेला आहे माचीकडं. तर आपण आता प्रथम बालेकिल्ल्यावर जाऊ. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी व्यवस्थित असा पायरी मार्ग दिसतोय. समोर बालेकिल्ला आणि हा आजूबाजूचा प्रदेश. समोरच्या बाजूस सुद्धा भरपूर वास्तू आहेत. चला प्रथम वरती जाऊ आपण. बालेकिल्ला दोन्ही बाजूनी त्यावेळेस पायरी मार्ग असणार, परंतु त्या बाजूचा तुटलेला दिसतोय. माची व्यवस्थित पाहायला भेटते आता इथनं आपल्याला. बरीच मोठी आहे ती सुद्धा माची. गरमीच्या दिवसामध्ये कोकणातील किल्ले थोडे अवघडच जातात. छोटा आहे परंतु दुपारची वेळ असल्यामुळं थोडा त्रास जाणवतो. पाठीमागं पाहिलं तर घनदाट जंगल. वरती आलो की इथं 3 पाण्याची टाकी दिसते, ती पाहून घेऊ. पाण्याची टाकी हे बघा इथं ही पाण्याची टाकी आहेत. ह्याच्यात पाणी नाही, तिन्ही टाक्यांमधून पाणी नाही. हे खूप मोठं खामटाक आहे, बापरे.
बरंच मोठे खामटाक आहे. घोसाळगडावर आपण आलो आहे. गाव घोसाळे, तालुका रोहा आणि जिल्हा रायगड या ठिकाणी हे 3 खांब असणारं पाण्याचं टाक आहे. बालेकिल्ल्याकडे जाताना आपण पायऱ्यावर चढून आल्यानंतर उजव्या हाताला हे पाण्याचं टाक आहे. 3 या ठिकाणी अशी पाण्याची टाकी आहेत. पूर्णतः गाळ काढलेला आहे. याच्यातील समोर माचीचा भाग दिसतोय. एका लाईनीमध्ये ही 3 पाण्याची टाकी आहेत आणि पाण्याची टाकी पाहून आपण आता वरच्या बाजूस जाऊ. बालेकिल्ला इथं झेंडा लावण्याची सोय केली गेली असावी. इथं डाव्या साईडला आलो की अजून इथं ही पाण्याची टाकी पाहायला भेटतात. 3 आहेत पाण्याची टाकी इथं. आपण असं जाऊ, थोडं खाली उतरायचं इथं. खामटाकी ती मोठी, याला 2 खांब आहेत. तसंच पुढे एक आहे आणि त्याच्या पुढे एक आहे. हे 3 पाण्याच्या टाक्यांचा समूह इथं आहे. 3 आणि 3 6 पाण्याची टाकी आपण आतापर्यंत पाहिलीत. घोसाळगडावर पाहू शकते. असं इमर्जन्सीला हे पाणी आपण पिऊ शकतो. या ठिकाणी आग्या मावळाच्या माश्या आहेत, त्यामुळं जास्त वेळ थांबत नाही. आपण पटकन पुढे निघून जाऊ. टाकी पाहिलं आणि अशाच रस्त्याने आपण आता वरील बाजूस जाऊ. रस्ता दिसतो इकडून. पुढं आल्यावर अजून एक दिसतंय पाण्याचं टाक इथं. 7 पाण्याची टाकी पाहिली आपण आतापर्यंत. हे 7वं पाण्याचं टाक आहे. ते टाक खूपच मोठं दिसतंय, परंतु आपण खाली नाही जाणार. इथूनच दाखवतो. हे बघू शकतोय, खूप मोठं पाण्याचं टाक आहे. आणि आता वरती जाऊ आपण. थोडं रिस्क येतं, खाली डायरेक्ट काढा येतं, त्याच्यामुळं आपण पुढं जात नाही. ह्या अशा रस्त्याने आपण आता वरती जाऊ. इथेही पायऱ्या दिसत आहेत. हे बघा, कोरीव पायऱ्या आणि तोपेवरती. इथं आल्यावर तोप भेटली पाहिला. अरे वा, छान. तोप गडावरली ही तोप आहे. लोकार्पण केलं आहे. गाड्यावर बसवलेली व्यवस्थित. या ठिकाणी या तोपेची तारीख सुद्धा लिहिण्यात आली आहे. 1720 साल दिसते आपल्याला इथं. इथंच आता ही तोप पाहून आपण आता सरळ या रस्त्याने असं पुढे जाऊ. पुढं मोठा हौद भेटतो पहिला. तटबंदी, मोठासा हौद आहे. स्वच्छता केली आहे गडाची. पाण्याची टाकीची पण हौद आहे मोठा. हा खूप मोठा हौद आहे. भरपूर पाण्याचा साठा आहे गडावर. या हौदाच्या सरळ बाजूने आपण आता पाठीमागच्या बाजूला लास्टला जाऊ. पाठीमागं पाहिलं तर वाड्यांचे अवशेष पाहायला भेटत आहेत. भरपूर मोठ्या प्रमाणात वाड्यांचे अवशेष आहे ते सर्व. पाठीमागं काय दिसतंय का पाहू आपण आणि बालेकिल्ल्यावर जाऊ.
तटबंदी वगैरे असं इकडं पाठीमागं. पावसाच्या दिवसात गडावर झाडी भरपूर असते त्याच्यामुळं येता येत नाही. आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे आपण येऊ शकतो. इथं गडाच्या एकदम पाठीमागं आलो आपण. इथून रस्ता आहे त्याला. जाण्यासाठी मार्ग खूप कष्टकरी पडतो. बघू हा दरवाजा असा बहुतेक. हा दरवाजा या बाजूने आलेला हा दरवाजाचा बहुतेक. महादरवाजा आहे त्या काळचा. महादरवाजा आहे परंतु वर येण्याचा रस्ता कसा आहे ते काय लक्षात येत नाही. तिथं हनुमानाचे शिल्प असणार त्या काळी. त्या पाठीमागच्या बाजूस आल्यानंतर आपल्याला इथं असा हा महादरवाजा असावा पाहायला भेटतो. खालून आलेला दुसरा दरवाजा या. परंतु अवघड मार्ग असल्यामुळे या ठिकाणावरून येता येत नाही. व्यवस्थित अशा इथं गडाच्या आता एकदम पाठीमागे बाजूस आपण आलोय. पाठीमागं एक मोठा हा वाड्याचा अवशेष आहे तिथं. ते पाहू. खूप मोठा वाड्याचा अवशेष आहे तिथं. दारुगोळा कोठार आहे इथं. गडाच्या पाठीमागच्या बाजूस आहे. हे पाहू शकतोय. दारुगोळा कोठार. हे आता आपण दारुगोळा कोठार पाहिलं आणि गडाच्या एकदम पाठीमागच्या भागाला आपण आता आलोय. बहुतेक पाण्याची टाकी असावी तिकडं. रोड गेलाय म्हणजे पाण्याची टाकी असणार निश्चितच. हे पाहू शकतोय. गडाच्या पाठीमाग आल्यानंतर एक तलाव आहे. पावसाळी तलाव आहे. हा पावसाळी तलाव दिसतोय इथं. असंच आपण या बाजूने अंतिम भागात जाऊ. पूर्ण तटबंदी दिसते गडाला. पाहू शकतो. कुडाच्या ज्या लेण्या करून आलो त्या ह्या रोडनी आपण असंच कुडाच्या लेण्या पाहून आलतो. ही तटबंदी इकडं. पाठीमाग आल्यानंतर आपल्याला एक पाठीमागच्या भागात एक तोफ आहे ती पाहून आणि बाले किल्ल्यावर जाऊ. इकडं 2 तोफ आहेत एकूण गडावर. एक तोफ आहे. हा बाले किल्ल्याकडे गेलेला रोड थोडा अवघड आहे. बघू आपण प्रयत्न करू जाण्याचा. पाठीमागच्या आपण बुरुजावली लास्टच्या बालेकिल्ल्याच्या खाली असणारा हा बुरुज आहे. वरती
बालेकिल्ला, गडकोट दर्शन खूपच भारी. समोर तटबंदीत पाहू शकतो आपण, तिथे तळागडवर बी भरपूर अशी आहेत. आणि ही तोफ व या ठिकाणचे अवशेष पाहून आपण आता बालेकिल्ल्यावर जाऊ. रस्ता बालेकिल्ल्याकडे गेला आहे. बघू, जर रस्ता घसरणीचा नसेल तर आपण निश्चितच बालेकिल्ल्यावरून जाऊन येऊ. असं जायचं आपल्याला वरती. गडमाथ्यावर जाणारा रस्ता घसाऱ्याचा आहे. आला नाही तरी चालू शकते गडमाथ्यावर. गडमाथ्यावर पोचून गेलो आपण. या ठिकाणी वाड्याचे अवशेष असावेत, बाकी काही दिसत नाही आपल्याला जास्त. गडमाता खाली माझी घोसाळगडाचा हा सर्वोच्च गडमाता पाहू शकतोय. पाठीमागं ती माची. गडमाथ्यावर नाही आला तरी चालेल, अवघड आहे, घसरीचा रस्ता आहे. त्याच्यामुळे स्वतःच्या जबाबदारीवर यायचं आणि सावध यायचं आहे गडमाथ्यावर. गडाच्या माथ्यावर जास्त काही पाहिलं नाही आपणाला. सपाटे आणि इथे फक्त वाड्याचे अवशेष दिसत आहे. ते एवढंच काय ते अवशेष आहेत गडमाथ्यावर. गडमाथ्यावर हा एक चौतारा आहे आणि याच्या पुढच्या बाजूस एक चौतारा आहे. असे 2 चौतारे पाहायला भेटतात. त्या व्यतिरिक्त गडमाथ्यावर काही नाही. अतिशय तीव्र उतार आणि घसाऱ्याचा रस्ता आहे. सावध यायचं आहे गडमाथ्यावर. गडमाथ्यावर जाताना हा एक अतिशय अवघड असा टप्पा आहे आणि त्याच्यानंतर हा एक टप्पा येत आहे. या 2 टप्प्यांवर सावध जायचे आपणाला. आता गडमाथ्यावरून आपण आता परतीच्या प्रवासाला जाताना आपल्याला 2 एक माची इथे करायची. या बाजूला पाहू आपल्याला अजून काय पाहायला भेटतंय का. इकडं बहुतेक मंदिर वगैरे आहे इकडं, ते पाहू. समोर वाड्याचे बी अवशेष आहेत इकडं भरपूर प्रमाणात. समोर मंदिर दिसतंय, ते पाहून. अवघड ठिकाणी रेलिंग बसवलं आहे इथं. हा अवघड पॅच आहे इथं. त्या ठिकाणी रेलिंग बसवण्यात आलं आहे. हे एक पाण्याचं टाकं आहे इथं, मोठे पाण्याचं टाकं आहे सुद्धा. आता आपण ही वस्तू पाहून घेऊ. तसंच ते पाहून झाल्यानंतर अजून एक पाण्याचं टाक आहे, परंतु ते अवघड जागे त्याच्यामुळे जाता येत नाही तिथं. शिवलिंग आहे इथं. पुढे जाऊया रस्त्याने. ही तशी नॅचरल गुहा आहे. गडाच्या पाठीमागील बाजूला असणारे शिवलिंग आहे, भवानी मंदिर आहे, ते पाहिलं आपण आता.
आणि पुढच्या अवशेष पाहण्यासाठी जाऊ. ज्या ठिकाणी अवघड आहे त्या ठिकाणी रेलिंग बसवले. खाली पाहिलं तर खूपच भयानक कडा आहे इथे, त्याच्यामुळं ह्या बाजूला आला नाही तरी चालेल. अतिशय सावधगिरीने या किल्ल्याची सफर करायची आहे. आपण आता बहुतेक पुन्हा जो सुरुवातीचा बालेकिल्ल्याकडे जाणारा मार्ग आहे त्या ठिकाणी पोचू. याच्या पाठीमागच्या बाजूने अशा रस्त्याने पण आलो आणि सुरुवातीला आपण वर आल्यानंतर इथं पाण्याची टाकी पाहून झाल्यानंतर जे आलो आणि डाव्या साईडनं गेलो तर आता हा रस्ता इथं मिळून गेला. इथं वाड्याचे अवशेष दिसत आहेत अशी. टोपीपाशी आलो आपण आता. या गडमाथ्यावरच्या वास्तू सर्व पाहिल्या आणि खाली उतरण्यास सुरुवात करत आहे. माती पाहू आणि खाली उतरून जाऊ. 4 वाजत आले. भारी किल्ला, माचीचा भाग दिसतोय समोर. या भागात आपण आता जाते माचीच्या. या ठिकाणी येत असाल तर परफ्यूम लावायचं नाही, पुन्हा मोठमोठ्याने बोलायचं नाही, गाणी लावायची नाहीत, सिगरेट ओढायचं नाही. कारण इथं जर पाहिलं तर कमीत कमी 25 ते 30 आग्या मावळ आहेत त्यांचं. त्याच्यामुळं सावध या. किल्ला सोपा आहे परंतु त्याचं आजूबाजूचे धाकता बेकार आहे. समोरून पाहिलं तर गडाची आपणाला कडे भीषणता पाहण्यास भेटते. या ठिकाणी पाहू शकतो दोन्ही बाजूला हिता आहे, तसेच याही बाजूला आहे आणि त्याही बाजूला आहे. माची किल्ले घोसाळगड. झेंडा आपला इथं डोलाने फडकत आहे. शेवटचा माचीचा भाग हा. खाली घोसाळगड गाव स्पष्ट दिसते. रोहा इथून साधारण एक 10 ते 12 किलोमीटर लांब आहे. शेवटच्या या आपण आता माचीवर आलो आहे. आपला इथं भगवा झेंडा डोलाने फडकत आहे आणि सर्व अवशेष पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघत आहे. अतिशय सावधगिरीने आणि काळजीपूर्वक या. वारंवार सांगण्याचं कारण हेच आहे की या ठिकाणी आग्या मावळ खूप मोठ्या प्रमाणात आहेत. हे पाहू शकतोय. खाली जर पाहिलं तर एकाच झाडाला कमीत कमी 25 ते 30 आग्या मावळ आहेत.
आणि दगड वगैरे मारण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका त्यांना. हे बघा आग्या मावळ किती आहेत एका झाडाला. शौच खूप असावं. त्या ठिकाणी बघू शकतो सापाची कात दिसते आपल्याला. सापाचे बी प्रमाण भरपूर आहे इथं. या झाडावर खूप मोठ्या प्रमाणात आग्या मावळ आहेत. बालेकिल्ल्यावर जास्त काही नाही अवशेष, थोडेसेच आहेत, 2 चौतरे. आपली घोसाळगडाची सफर पूर्ण झाली आहे. संपूर्ण आपण किल्ला पाहिला, सर्व अवशेष पाहिले. अगदी डाव्या बाजूने गेलो आणि पूर्ण बालेकिल्ल्यावर जाऊन उजव्या बाजूने पुन्हा आपण सर्व वास्तू पाहत एक वास्तू पाहत आपण सर्व आलो. प्रमाणात भरपूर प्रमाणात पाण्याची टाकी आहेत, अवशेष आहेत, तटबंदी आहे. समोर पायऱ्या खूप सुंदर दिसत आहेत. तोफ आहेत 2. गड पाहण्यासाठी 1 ते 1.5 तासाची वेळ पुरेशी होऊन जाईल. माचीवर जात असताना या ठिकाणी आपण पाहू शकतो असं आहे की इथं शौच खूप असावं त्याकडचं. आणि आपण या बाजूच्या प्रवेशद्वारापाशी पोचून गेलो. चला आता आपण खाली उतरू. समोरच्या बघा त्या झाडावर आग्या मावळ दिसत आहेत. त्या झाडावर आग्या मावळ. गड उतरण्यास 5 ते 10 मिनिट पुरेसे होऊन जातील. जरी हा किल्ला बारीक वाटत असला तरी भरपूर अवशेष आहेत. त्याच्यामुळे 1 तास ते 1.5 तासाची वेळ तरी लागतेच इथं किल्ल्यावर. नक्की गेला पाहिजे. परंतु हा किल्ला माचीवरून खाली येण्यास 5 मिनिट पुरेसे होतात. पोचून गेलो आपण आता. आपल्या गाडीपाशी पोचून गेलो. मंदिर बंद आहे त्यामुळे आपण बाहेरूनच दर्शन घेऊ आणि आपली गडफेरी इथं पूर्ण होत आहे. महादेवाच्या मंदिरात आलोय गावातील आपण, घोसाळे गावातील. दर्शन घेऊन आपण आता पुण्याला निघू. बाहेर आपणाला इथं विरगळ आणि अशा समाधी वगैरे पाहायला भेटत आहेत. 2-3 विरगळ आहेत. ही चारी बाजूला याच्यावर कोरलेली विरगळ आहे आणि हे असं इथं समाधी वगैरे असं मंदिर, प्राचीन मंदिर आहे.